सर काय सांगाल, उष्माघात वाढतोय तर सिव्हिल रुग्णालयाने उपाययोजना काय काय केलेल्या आहेत आपल्याकडे? आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IFDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे, जो AC वाढ असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12च्या घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्या डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये, त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो.